न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. फडणवीस साहेब शेतकऱ्यांचे पुतळे बनवणार आहात का? आज मुख्यमंत्री फडणवीस धरणगावात येत आहेत. वीर खाजाजी नाईक यांचे स्मारक निमित्ताने त्यांनी निधी दिला आहे, आणखीन देणार आहेत. 50% कामासाठी, 50% चोरांसाठी. तर मग वसंत सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी सुद्धा निधी दिला पाहिजे. कारण कारखाना चालू झाला तर 14,000 शेतकऱ्यांचा ऊस खपणार आहे, 700 कामगारांना रोजगार मिळणार आहे. हा कारखाना शेतकरी आणि कामगार जगवण्यासाठी आहे. फडणवीस यांना तेच नको असेल का? गुलाबराव पाटील यांना तेच नको असेल का? तर मग हे शेतकऱ्यांचे, कामगारांचे नेते कसे? शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी यांना निवडून का द्यावे? आपली बायको, पोरांचे पुतळे उभारण्यासाठी? वसंत सहकारी साखर कारखान्यावर ZDCC बँकेचे अदमासे 50 कोटींचे कर्ज आहे. ते कर्ज काढून हजम करणारे आता आमदार, खासदार, मंत्री होऊन मुख्यमंत्री फडणवीसांचे साथीदार आहेत. फडणवीस, गुलाबराव, चिमणराव यांना शेतकरी जगवायचाच नाही आहे का? ज्यांच्या जीवावर तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात, करोडपती झालात, त्यांनाच वाऱ्यावर सोडायचं आहे? फडणवीस साहेब, हे आमचे आमदार अशिक्षित आहेत, पण तुम्ही तर सुशिक्षित आहात. तुम्ही तरी विचार करायला हवा की शेतकरी कसा जगू शकतो, कामगार कसा जगू शकतो. त्यासाठीच कारखाना चालू केला पाहिजे. 50 कोटी तर या आमदार आणि मंत्र्यांचा पॉकेट मनी आहे. 50 कोटी महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून उपलब्ध होणारच नाही आहेत का? मग फडणवीस साहेब, तुम्ही शेतकऱ्यांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकऱ्यांना जाणवत आहे. आपण निवडून आलो, सत्तेवर आलो तर मरेपर्यंत शेतकऱ्यांची गरज पडणार नाही या भ्रमात राहू नका. सत्ता मिळाली तर माझावर येऊ नका, भानावर येऊन शुद्धीवर राहून शेतकऱ्यांचे, कामगारांचे हित जोपासणं तुमची जबाबदारी आहे. आपला जळगाव धरणगाव दौरा जाहीर झाला. 3 दिवसांपूर्वी आपणास भेटीचे पत्र जळगाव कलेक्टर, प्रोटोकॉल अधिकारी यांच्याकडे दिलं आहे. भेटीचं कारण महत्त्वाचं आहे, त्यात नमूद आहे. तरीही अद्याप आम्हाला भेटीची वेळ मिळालेली नाही, याचा खेद वाटतो. फडणवीस साहेब, तुम्ही आणि तुमचे मंत्री बावनकुळे महाजन नाशिकच्या बडगुजरला भेटता, आणखीन कुठे कोणाला भेटता हे लिहिणे बरे नव्हे, पण जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटत नाही यावरून तुमची मानसिकता, नीतिमत्ता कौरवांसारखी झालेली दिसते. आम्ही शेतकरी आणि कामगार सत्तेचं गर्वहरण करूच शकतो. रावणाची, कंसाची, कौरवांची भूमिका घेऊ नका, याची जाणीव ठेवा. आणि काला कर्ज देणारी जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमॅन श्री संजय मुरलीधर पवार यांची भेट घेतली. कर्जाची रक्कम 52 कोटी आहे. ते जर मिळाले तर कारखाना चालू करायला मदत करू. दिनांक 17/6/2025 रोजी दुपारी 4 वाजता. शिवराम पाटील, 92 70 96 31 22. महाराष्ट्र जागृत जनमंच, जळगाव. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मानवधन संस्थेच्या 21व्या वर्धापन दिनी माननीय डॉक्टर प्रकाश कोल्हेदादा
लिखित ज्योतिर्गमय या काव्यसंग्रहाचा दिमागदार प्रकाशन सोहळा, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माननीय अलका कुलकर्णी यांना मानवधन जीवनगौरव पुरस्कार प्रदान। जय भारत, जय मानव। शैक्षणिक आणि साहित्य चळवळीत अग्रेसर असलेल्या मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिकचा 21वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात संपन्न झाला। यावेळी संस्थेचे संस्थापक ज्ञानरत्न माननीय डॉक्टर प्रकाश कोल्हेदादा लिखित ज्योतिर्गमय या 10व्या पुस्तकाचे आणि पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून या प्रकाशन सोहळ्याला नाशिकच्या उपजिल्हाधिकारी माननीय शुभांगी भारदे मॅडम, का वाघ शिक्षण संस्थेचे अधिष्ठाता माननीय डॉक्टर सुनील कोटे सर, माननीय शिवगोरक्ष योगपीठाचे शिवानंद महाराज, श्री क्षेत्र ओझरचे श्री हृदयानंद माऊली महाराज, अक्षरबंध प्रकाशनचे प्रकाशक माननीय प्रवीण जोंधळे, मानवधन संस्थेचे संस्थापक माननीय डॉक्टर प्रकाश कोल्हेदादा, संस्था सचिव माननीय ज्योती कोल्हे मॅडम, संस्था खजिनदार आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष माननीय प्रज्वल कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते। आणि यावेळेस मानवधन संस्थेकडून शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माननीय अनघा कुलकर्णी यांना मानवधन जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। तसेच मानवधन संस्थेत सेवाकार्य करणाऱ्या मानवसेवकांचा सत्कार यावेळेस करण्यात आला। माननीय ज्योती कोल्हे मॅडम यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा संक्षिप्त स्वरूपात मांडला। मुख्य अतिथी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी संस्थेच्या कार्याबद्दल कौतुकपर समाधान व्यक्त केले। डॉक्टर प्रकाश कोल्हेदादा यांनी मानवधनाचे महत्त्व विशद करत आपल्या काव्यसंग्रहातून माणसाला विश्वात्मक बंधुत्वाचा संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न केला। 21 वर्षांची यशदायी वाटचाल करत असताना मानवधन संस्थेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या माननीय कोल्हेदादा यांचा 51वा वाढदिवस म्हणजे दुग्ध शर्करा योगच होता। या शुभदिनाच्या विविध क्षेत्रातून शुभेच्छा प्राप्त झाल्या। देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटातची स्वस्ती पद्मे रेखिती। पालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन, शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। बड़े ही हर्ष के साथ सूचित किया जाता है आपके अपने श्री गोस्वामी तुलसीदास वेद विद्यालय उज्जैन में नवीन प्रवेश प्रारंभ हो चुके हैं। ये एक विश्वसनीय संस्था है। सीटें न्यूनतम है। प्रवेश प्रारंभ हो चुके हैं। शीघ्र संपर्क कर अपना स्थान सुनिश्चित करें। कार्यालय पर संपर्क करें 70 00 53 8921 81 20 79 75 86। अधिक जानकारी के लिए गुरुकुल पधारे। साधुवाद, धन्यवाद। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?
गोविंदनगर येथील चौक नंबर 2मध्ये बांधकाम व्यवसाय कमी, त्याचे पाणी टाकण्यासाठी महानगरपालिकेचे धाबा तोडून बांधकाम खड्ड्यातील पाणी टाकण्यासाठी ओपन करून ठेवला आहे आणि या संदर्भात महापालिकेत तक्रार करणे कारवाई नाही। बांधकाम संकलच्या हॉस्पिटल चालू असल्याने असे समजत आहे। प्रशासन कोणी मरत नाही, कोणी जखमी होत नाही तोपर्यंत त्याला जाग येत नाही असंच म्हणावं लागेल। नागरिकांच्या जीवाला धोका। प्रभाग क्रमांक 4 मधील जुना सिडको ते महाराणा प्रताप चौक या मुख्य रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात भीषण धोका निर्माण झाला आहे। रस्त्यावरील ढापा पूर्णपणे फुटून गेलेला आहे। खड्ड्याची खोली तब्बल 12 ते 15 फूट आहे। हा रस्ता वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचा आणि वर्दळीचा असून नागरिकांच्या जीवितास यामुळे धोका निर्माण झालेला आहे। घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित फडकं लावून काठी उभारून वाहतूक वळवण्याची व्यवस्था आम्ही केली आहे। तसेच महापालिका अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून लवकरात लवकर हा डबा बदलण्यात यावा यासाठी पाठपुरावा केला आहे। प्रशासनाने अशी स्थिती निर्माण होण्याआधी सतर्क राहणं गरजेचं होतं। नागरिकांच्या जीवाशी खेळ होऊ नये अशा धोकादायक ठिकाणी तात्काळ दुरुस्त व्हावी ही आमची जोरदार मागणी आहे। या भागातून जाताना सर्व नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी। राहुल सुधाकर गणोरे, अध्यक्ष सिडको मंडळ भाजपा। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात अजूनही भीषण पाणी टंचाई। पावसाळा सुरू झालेला असताना देखील मोथा गावात महिलांना हंडाभर पाण्यासाठी करावी लागते पायपीट। गावाबाहेर 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून आणावं लागतंय डोक्यावरून पाणी। घोडभर पाण्यासाठी आदिवासीयांची फरफट। पाणी पुरवठा करणाऱ्या योजना मेळघाटमध्ये ठरत आहेत कुचकामी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक घरी नळ देण्याची महिलांची मागणी। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? दारूच्या नशेत मित्रानेच केली मित्राची हत्या। आरोपीने पोलिसांना स्वतः दिली गुन्ह्याची कबुली। नवी मुंबईतील तुर्भे येथे दारूच्या नशेत एका मित्राने त्याच्या मित्राची हत्या करून पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलंय।
तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सांगितले की मृत आणि आरोपी हे मित्र होते. दोघेही एकत्र राहत होते. अनेकदा दारू पिऊन त्यांच्यात भांडणे होत होती आणि यावेळीसुद्धा दारू पिऊन त्यांच्यात भांडणं सुरू असताना आरोपीने मानेवर हल्ला करून त्याची हत्या केली आणि यावेळी आरोपीला अटक करण्यात आलेली असून त्याला न्यायालयात हजर केलं आहे आणि न्यायालयाने त्याला 23 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 17 तारखेला काल सकाळी 10:30 वाजता इसमनामे सुरेश होन हा गाव आहे 20 वर्ष. त्यानं पोलीस स्टेशनला येऊन सांगितले की त्याचा जो मित्र आहे संजय बेहरा वय 22 वर्ष, हे दोघेही राहणार महापे. त्यांनी स्वतः येऊन सांगितले की माझा जो मित्र आहे संजय बेहरा याला आम्ही 16 तारखेला संध्याकाळी 1800 वाजता बावकुळेश्वर धबधब्या मंदिराच्या पाठीमागे जो जंगलामध्ये जो धबधबा आहे त्या ठिकाणी गळ्यावरती कटरने मारून तो त्या ठिकाणी पडलेला आहे अशी हकीकत सांगितली. तत्काळ आम्ही संबंधित पोलीस अधिकारी आणि स्टाफ त्याच्यासोबत घटनास्थळी पाठवले. त्या ठिकाणी जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी आम्हाला एक बॉडी मिळून आली आणि त्यानंतर त्याची ओळख पटवली असता तो संजय बेहराच होता राहणारा. त्याच्या नातेवाईकांना त्याबाबत माहिती देण्यात आली आणि त्यानंतर मग तत्काळ आम्ही फायर ब्रिगेड तसेच FSLची टीम घटनास्थळी बोलून पंचनामा केला आणि जंगलातून आम्ही ती बॉडी हॉस्पिटलला दाखल केली. डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले आणि त्यानंतर त्या संबंधित जो आरोपी आहे सुरेश होनागा यांनी कबुली दिल्याप्रमाणे त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. मान्य न्यायालयाने त्याची 23 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. हे दोघंही दारू पित होते आणि दारू पिल्यानंतर बऱ्याचदा याच्यापूर्वी त्या दोघांमध्ये आपसात भांडणं झालेली आहेत आणि त्याच्या मनामध्ये राग होता आरोपीच्या. त्या रागाच्या त्यामध्येच त्यांनी त्या दिवशी 16 तारखेला दोघांमध्ये धबधब्याच्या ठिकाणी भांडण झाले होते. त्या रागातूनच त्यांनी ते कटरनं त्याचा गळा चिरून हत्या केलेली आहे. झारखंडचे आहेत. जो आरोपी जो आहे तो क्वारीवरती मशीन ऑपरेटर म्हणून काम करतो आणि जो मयत आहे तो मजुरी करतो. सध्या तरी नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. स्मार्ट सिटीच्या गोंधळात प्रवासी चिखलात अडकले. कल्याण पश्चिम एसटी स्टँडची दुरावस्था उघड. कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन लगत असलेले एसटी स्टँड सध्या अक्षरशः उघड्यावर आहे. पावसाळ्यात छत्री नसेल तर प्रवाशांचे हाल होणं अटळ. बस स्थानकात मोठमोठे खड्डे, त्यात साचलेला चिखल, पाय घसरून पडणारे प्रवासी हे दृश्य रोजचंच आहे. तर दुसरीकडे प्रवाशांच्या म्हणण्यानुसार महिलांसाठी टॉयलेट नाही, उभं राहायला शेड नाही, बस केव्हा येते याची माहिती देणारे स्पीकर नाहीत. मग या स्मार्ट सिटीचा उपयोग काय? कल्याण स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत नवीन बस स्थानकाचं काम सध्या सुरू आहे. मात्र हे काम पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदारांना या बस आगारात तात्पुरती सोय उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले गेले होते. मात्र या आदेशाकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचं वास्तव समोर आलेलं आहे. महिलांना टॉयलेट नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पावसात चिखलातून वाट काढत बस पकडावी लागत असल्याने अनेक जण घसरत असून कपडे चिखलाने खराब होत असल्याच्या तक्रारीने एसटी स्थानकावर दररोज प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण असतं आणि त्यामुळे बस स्थानकावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना देखील प्रवाशांच्या रोषाला सामोरं जावं लागते. सध्या प्रवासी वर्गांकडून पालिका आणि परिवहन खात्याकडे तात्काळ छपराची व्यवस्था करावी. महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेट, स्पीकर, अनाउन्समेंट सिस्टीम आणि बस स्थानकाच्या रस्त्यावर सांडपाणी आणि चिखलावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येते आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मुसळधार पावसाने नागरिकांच्या शेतातही शिरलं पाणी. अस्वली ते जानवरी रस्ता पाण्याखाली, या गावांना जोडणारा पूलही गेला वाहून आणि त्यामुळे संपर्क पाण्याखाली पूल गेल्याने संपर्क तुटलेला आहे. मुसळधार पावसाने नागरिकांच्या शेतात पाणी शिरलेलं आहे. संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे.
भात भाजीपाला फळे पिकांचे नुकसान झालेलं आहे. शासनाने त्वरित मदत उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी होते आहे. मुंबई नाशिक महामार्गावर कारला अपघात. भरधाव कार चालकाला पहाटेच्या वेळेस वळणाचा अंदाज न आल्याने कार गेली पाण्याने भरलेल्या खड्ड्यात. बोरटेंबा फाटा येथे उड्डाणपुलाचं काम चालू असलेल्या खड्ड्यात पडली कार. अपघातात 2 जण जखमी. रूट पेट्रोलिंग टीमने अपघातग्रस्तांना बाहेर काढून घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केलेलं आहे. खड्ड्यातील पाणी उपसून कार बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? भिवंडीवाडा महामार्गावर ट्रक पलटल्याने वाहतूक कोंडी. भिवंडीवाडा महामार्गावर खड्ड्यांमुळे ट्रक पलटल्याने वाहतूक कोंडी. वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा. भिवंडीवाडा मार्गावरील पारिवली गावाजवळ घडला अपघात. या अपघातामुळे शाळेतील अनेक विद्यार्थी वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे 2 ते 3 तास उशिरा पोहोचले आहेत. हा ट्रक महामार्गावरून हटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. जळगाव चोपड्यात अनधिकृत बियाणे आणि रासायनिक खत विक्रेत्यांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमालगत असणाऱ्या मौजे वैजापूर येथे अनधिकृतपणे बियाणे आणि रासायनिक खत विक्री केली जात असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाच्या पथकाला मिळाल्याने त्यांनी मौजे वैजापूर येथे तपासणी केली असता त्या ठिकाणी अनधिकृतपणे परवाना नसताना कृषी केंद्रावर बियाणे आणि रासायनिक खत विक्री करत असल्याचे आढळून आले आणि त्यामध्ये बियाणे आणि रासायनिक खत असा 7,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. जिल्हास्तरीय भरारी पथकाने छापा टाकल्यानंतर त्या विनापरवाना कृषी केंद्रामध्ये 405 गुण्या रासायनिक खत 4,52,446 रुपये किमतीची, तर बियाणे मका आणि कापूस 188 पाकिटे त्यांची किंमत 2,43,418 रुपये, एकूण मुद्देमाल 7,35,864 रुपये किमतीचा आढळून आला. सदर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला विनापरवाना कृषी केंद्र चालक यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आज न्यू लक्ष्मी केंद्र कृषी सेवा केंद्र वैजापूर येथे जिल्हा भरारी पथकाने नियमित तपासणी केली. नियमित तपासणीमध्ये त्यांना परवान्याबाबत विचारणा केली तर तिथं बियाणे आणि खते याबाबत कुठलाही परवाना त्यांच्याकडे नव्हता. परवाना अनधिकृत परवाना नसतानासुद्धा त्यांनी विक्री केलेली आहे आणि जवळपास 405 गुण्या खताच्या आणि 188 हे आपल्याला मका आणि कापूस बियाण्याचा असं दोघांची किंमत वगळता 7,35,000चा मुद्देमाल हा कुठलाही परवाना न घेता शेतकरी बांधवांना ते विकत होते आणि हा अनधिकृत विक्रेता याच्यावर आपण एक बियाणे अधिनियम आणि खत अधिनियम याच्यानुसार कारवाई केलेली आहे. माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की आपण खते बियाणे खरेदी करताना ज्या कृषी सेवा केंद्राकडे परवाना आहे त्यांच्याकडनंच घ्यावं
तसेच पक्कं बिल जरूर घ्यावं. सर किती आरोपींना अटक करण्यात आली इथं? याबाबतची कारवाई सुरू आहे. सद्यस्थितीत त्या अनुषंगाने ज्या अनधिकृत कृषी केंद्रावर छापा टाकलेला होता त्यांचं प्रोप्रायटर म्हटलेले श्री पाटील नामक व्यक्ती आहेत. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. छत्रपती संभाजीनगर भारतीय योग संस्थांची 3 किलोमीटरची दिंडी भक्तिगीतावर केली 7 योगा प्रात्यक्षिके. योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने भारतीय युवक संस्थांनी गजानन महाराज मंदिरापासून योगदिंडी काढण्यात आली. यामध्ये 300 ते 400 योग साधकांचा समावेश होता. नियमित योग करेगा व निरोगी रहेगा, नियमित योगाने तणाव निकल जाएगा अशा घोषणावाक्याने फलक हाती घेत जनजागृती करण्यात आली. शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक आरोग्यासाठी दररोज 1 तास योगा करावा. आनंदी जीवन, तणावमुक्त जीवन जगलं पाहिजे. योग हा फक्त शरीरासाठी नसतो तर मनाची शांती मिळवणे हा योगाचा मुख्य उद्देश आहे. भारतीय संस्थांची योग्य चळवळ शहरात रुजलेली आहे असं यावेळी उत्तम कळवणे यांनी म्हटलं आहे. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम काळवणे, उपाध्यक्ष भारतीय योग संस्थान महाराष्ट्र राज्य दिल्ली शाखा. 21 जून हा 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून पूर्ण जगभर साजरा होत आहे. आम्ही भारतीय योग संस्थान आणि संचार ब्युरो यांच्यातर्फे एका भव्य योग दिंडीचं आयोजन केलेलं आहे. ह्या दिंडीचं मेन पर्पज, उद्देश म्हणजे सर्वसामान्यापर्यंत योग जावा, घराघरामध्ये योग पोहोचावा, की जेणेकरून आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे, योग, प्राणायाम आणि ध्यान, ते जर आपण केलं तर आता येणारे जो वेगवेगळे विकार आहेत त्यापासून आपण दूर राहू शकतो, तणावापासून दूर राहू शकतो. वेगवेगळे हृदयरोग असेल, उच्च रक्तचाप असेल, मधुमेह असेल, ह्या सर्व विकारापासून आपण दूर राहू शकतो. एवढी ताकद ह्या योगामध्ये आहे. लहान मुलांनी जर हा केला तर त्यांच्यामध्ये जे येणारा डिप्रेशन, तणाव, त्यापासून ते दूर राहू शकतात. एवढी ताकद ही याच्यामध्ये आहे. सातारा कास तलाव ओव्हरफ्लो, पाण्याला बुशी डॅमचा फील. सातारकरांची तहान भागवणारा कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरलेला असून गुरुवार शुक्रवारपासून सांडव्यावरून पाणी वाहू लागलेलं आहे. त्यामुळे सातारा शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कास तलाव परिसरात 4 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अखेर कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे. या परिसरात पर्यटन वाढावे या दृष्टिकोनातून सातारा नगरपालिकेने कासच्या सांडव्यावर चांगल्या प्रकारे टप्पे देऊन तेथे पाण्याला बुशी डॅमचा फील दिला आहे. मात्र 19 ऑगस्टपर्यंत पावसाळी पर्यटनाला जिल्हा प्रशासनाने बंदी आणल्यामुळे निसर्गाचा फुललेला हा सर्व विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांना 19 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यावर काही पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. आता कास परिसरात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना कास नजीकचा साताऱ्याचा भुशी डॅम, भांबवली वजराई धबधबा, मुनावळेचा केदारेश्वर धबधबा, एकीवचा पाबळ धबधबा, बामणोली शेंबडी, मुनावळे या पर्यटनस्थळी पावसाळी पर्यटनासाठी जाता येणार आहे. मात्र प्रशासनाची परवानगी आणि प्रशासनाचे निर्बंध पाळावे लागणार आहेत. दरम्यान कास तलाव भरल्याने सातारकरांची पाण्याची चिंता वर्षभरासाठी तरी मिटलेली असून सातारकरांनी सुस्कारा सोडला आहे.